हाँ चलेगा चलो आपल्या वाटाला काय होतं हां आपल्या वाटावर उभा राहावं आपल्या नावावर पाणी भरायला आवाज नाही पडे जाऊ पाणी भरायला पण गव्हर्नर नाही आपण पण सांगितलं तर कोणा बी हरवर पाणी भरायला जावं ना कोण म्हणत असं जुना नाही येतो कोण म्हणत आपण गल्ला मध्ये सगळी पाणी पिणे नाही आपण नावावर पाणी भरायला आले बाळा तुम्हाला नावावर पाणी भरायला नाही यावं ना आपण नावावर पाणी भरायला तुम्हाला नावावर पोलीस भरायला तू म्हैसोड आणि चारा चलनी मी चालू म्हैस चाराले काही नाही भाकरी टाकतो खाला 70 मस्त चार लोग थोडे काही झालं का भाऊ आगनगाडी मग काय होतं ना आपली गाडी पलटी होईल कोल्ह्या कोल्ह्या वाटाड्या पोरून जातो येणा डेपटी गाडी नाही होत ते दुसरं होतं म्हणून कोणी माझ्या झाले सर पालू सोड कुत्रा चाललेल्या मग तू काय करायचं अजून बापे मोर तरी कामा गाणं नको करू मराठी गाणं म्हणत हो म्हणजे जोरच्या पोरं मोठं हा गाणं सोबत म्हणत म्हणजे मला त्याचे 2 मिनिटं जास्त पाहिजे उमापे कोणतं गाणं होतं मराठी कोणतं येतच लागलं वेळ लागलं दुसरं कोणतं केसावर बुगे दुसरं पागला ओ या गलेपचे गाणं नको म्हणत देऊ बरं आज लोक गाजू पुढे बाटली मा तुला कसकर वेळे कदा बी खात्यात फिरत तू कर्माला जा बाटली भरी दूध द्यायला म्हैसनी कसकरात 2 गल्लास आपले पेवाले गाडी ठेवून बाकीला डायरेक्ट पासून दे बनवते मै सोडणं चालायला नाही मन बायको आजारी होती ना ते दवाखाना म्हणले की तू आंबन नेरले डॉक्टर म्हणताय कायम डोकं दुखाडं डॉक्टर म्हणले गल्ला दूध मग 2 आंबाव छाण्या पोया ते म्हणजे आणि शिंगणा सांग आणि शिंगण्या आणा शिंगण्या काय पाहिजे गल्ला दूध दुकानवर जाय ना दूध ना पण द्या तुम्ही बायकोले पाच काय म्हणाले भीक मागे राहणार आहे अरे गल्लाच भर काय शितळा बी फेकी मारावणी कुत्राले 5 दिवस मांजरले 5 दिवस पण तुला देवावणी म्हैसोड आणि चाराव जाय म्हणजे आजपासून तुम्हाला मरी घ्या आणि तुम्हाला मरी घ्या आणि तू काय मरशी मालक म्हणे मन पैसा फेडी दे आणि तो बी मर जाय म्हणजे तर म्हैसोड चाराव जाय हा काही राग मला दूध देवा आणि मन वहिनी मला वहिनी हो वहिनी मन बायको आजारी होते ना मग कंपनी किती दुपारला ठेवावे आपण करून काय नाही गल्ल्यावर दूध पाहिजे होतं काय बोलला तू गल्ल्यावर दूध गल्लात दूध तुला देऊ हा सवय कसा म्हणत तू घर म्हैसा हेर म्हैसा मा बाप म्हैसा सगळा गोष्टी म्हैसा तुला दूध देऊ पाया तुला गल्लाच बद्री काय पण एक शिकवणं सगळं तुला टोळावर फेके मारावं नाही मी म्हणजे आजपासून तुम्हाला मरी घेईन तुम्हाला मरी घेईन आणि तू कवर मरशील आपले मैस मरेन तर हो चांगला विचार करले तुला दूध नाही भेटणार या रामनाथने मला 4 दूध देत आणि माझे मैस मला आठवडे वाटता दिले कधी माटाची मला घर पाप भरलो पहिले दिले एक काम करा तुम्ही जितकी रेल्वे मागे बांधले
म्हातारा डॉक्टर ऑपरेशन आहे पण डॉक्टर म्हणे म्हाताराले गावठी तूप चालू ठेवा बाळूकडे माहिती आहे बाळूकडे जास्त 2-4 किलो तूप लिटा कोणी रे अरे बाळू हो बाळू भाऊ हाँ अरे वो तुम ना हिस्सा पड़ गया मैंने 3 महीना हो गया 3 महीना हो गया मैं सुना हिस्सा हो रे माँ हिस्सा बाप रे कस काय वो आई बायकोनं ऐके शहाणपणा करायच्या हाँ पुन्हा मागल्या वाईच्या मग मी चार आले हाँ मी पाणी पण हाँ मी बाप रे मी पुत्रावाय हाँ आणि त्या रानना पाणी घालून अरे म्हणा बाप रे असं आहे का 2 मिनिटं आधी उभा राहिला लगेच 12 झाले असं लोकांनी ना मला तुला सगळं बोलू तुले फसाडा 12 झाली मला बरोबर आहे का नाही एक काम कर म्हैसारीले संध्याकाळले घरले जा तुले त्या दूध देतच नाही ना आणि म्हैसारानंतर लगेच तुला बोलले बाप्पा म्हणे हे बाड्या म्हैस कुठाले बांधले सोड दूध आले बाडी दूध आले बस ना लगेच बादली मच्छर करे आवाज येतात आई शिंगाडले बाप्पा एवढंच ले डायरेक्ट खडाखड म्हैसना टोरो 2-4 टाकी दे म्हैसने त्याला एकच लाच उपाटा करून दे तो उपाटा होय ना कपडा चुटकी उभा राहिला लगेच तुला म्हणे का रे बाड्या या म्हैसना तोंड का बरं मारत त्याला डायरेक्ट सांगा ना आप्पा जास्त बोला नाही तोंडणं भाग म्हणा मी काय हे करतो 5 किलो असं म्हणत का मग येऊ बघ बिलकुल तुझ्या जाय ते बी तुला होई जाय ते बी तुला होई जाय ते बी तुला होई जाय कुठे का अरे भेटा म्हणतो मैसा उपास रे आपल्या आजी म्हणजे आपलं मैसा असं का बांध्यानो महेश जो कुत्रासवर ध्यान ठेव वहिनी अरे मैल तापकावर मारा ना 4 महिना जायचं सुरत जायचं वहिनी तो हे वहिनी ना असं का आप्पा तुला काली बिली होते या महिना तोंडवर नावर मारा ना पुन्हा हो याने कोणीतरी गुरु भेट ना अहो आडवपणा कर रे ना पण तुला सोबत चांगला गोड बोल मैल धुले एवढा काय कुठे जातो बाळा काळ्यानी न काळ्यानी ओ बाळा काळ्यानी न
अरे मी तुझी वहिनी मोठी वहिनी वहिनी नसताय काय रे? खायच्याच नाही पियच्याच नाही बरं. वहिनी अरे गावची यात्रा आहे तुम्ही यात्रामध्ये बसू गरम गरम जलेबी खवाडतो गरम गरम भज्या खवाडतो गरम गरम पावडा खवाडतो कपडे जायचं गुलाब बांबू घाल अरे गुलाबजामुन मग गुलाबजामुन बांबू ऐका आले का मग तू अरे मी तू नानमाय हा खरंच आहे का हा गाव अहो काय ऐकत नाही रंगीने बोलवू नको रे भाऊ कधी बी लाटा मारत एक काम कर आई पैसे आणि तुला तोंड नको जाऊ दे मला चल्ले अरे मी मला म्हणले आजपासून समजेल तू हल्लर मित्रांनो 15-20 मिनिटांची नाटक आपल्या समोर सादर केली आता आपल्या समोर रंगबाजीला